नमस्कार. माझं नाव कुणाल उदय सोनावळे. तुमच्या सर्वांचं आपल्या रायगड इन्व्हेस्टमेंट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण IPO बद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. IPO म्हणजे काय? आता आपण एक उदाहरण बघूया. जेव्हा आपल्याला थोडेफार पैशांची गरज लागते, तेव्हा आपण मित्रपरिवारांकडून किंवा नातेवाईकांकडून पैसे घेतो. पण आपल्याला जास्त पैशांची गरज लागते, म्हणजे आपल्याला गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल किंवा व्यवसाय सुरू करायचा असेल, तेव्हा पहिला पर्याय म्हणजेच आपण बँकेकडनं कर्ज घेतो आणि इथे आपल्याला बँकेला व्याजासहित पैसे परत करावे लागतात. दुसरा पर्याय, आपण एखाद्या व्यक्तीकडनं जास्त व्याजाने पैसे घेतो. अशाच प्रकारे जेव्हा प्रायव्हेट कंपनीला पैशांची गरज लागते, ती आपल्या मित्रपरिवारांकडून पैसे घेऊ शकते, बँकेकडनं कर्ज घेऊ शकते किंवा जे त्यांचे कंपनीमधले इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकते. पण इथे सुद्धा जेव्हा कंपनीला जास्त पैशांची गरज लागते, म्हणजे कंपनीला डेव्हलपमेंट करायची असतील, ज्या नवीन नवीन शाखा ओपन करायच्या असतील किंवा जे कर्ज असेल ते कर्ज फेडायचं असेल किंवा कंपनीमधले जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना कंपनीच्या बाहेर पडायचं असेल, यावेळेस कंपनीला जास्त पैशांची गरज लागते. एवढी मोठी रक्कम मित्रपरिवारांकडून घेणं तर अशक्य असते आणि बँकेकडून कर्ज घ्यायचं झालं तर एवढ्या मोठ्या रकमेचं व्याज बँकेला देणे हे कंपनीला परवडत नाही. म्हणून ती कंपनी लोकांकडून पैसे घेते आणि त्यासाठी कंपनीला मार्केटमध्ये IPO आणावा लागतो. आता IPOचा फुल फॉर्म म्हणजेच काय? इनिशियल पब्लिक ऑफरिंग. इथे कंपनी लोकांना ऑफर देते, पब्लिकला ऑफर देते की तुम्ही आम्हाला पैसे द्या, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कंपनीचे शेअर्स देतो आणि कंपनीचे भागीदार करून घेतो. मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केले, त्यामध्ये सांगितलं आहे की कुठल्याही कंपनीचे जर शेअर्स आपल्याकडे असतील तर त्या कंपनीची ओनरशिप आपल्याकडे असते, त्या कंपनीचे आपण मालक असतो. जी कंपनी पहिले प्रायव्हेट होती ती मार्केटमध्ये आल्यावर पब्लिक झाली. IPO मध्ये गुंतवणूक कशी करावी? एखाद्या कंपनीच्या IPOला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर काय प्रोसिजर असते हे आपण आता बघणार आहोत. इथे 2 पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजेच एखाद्या बँकेचं ऑनलाईन बँकिंगचं ॲक्सेस जर तुमच्याकडे असेल तर त्या बँकिंगच्या पोर्टलवरून तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. दुसरा पर्याय डीमॅट अकाउंट थ्रू, म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट थ्रू सुद्धा तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. आता आपण एक उदाहरण बघूया. आपण आता बघणार आहोत की एंजल 1 मधनं IPO कसा अप्लाय करता येईल. जर कुणाला एंजल 1 मध्ये फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन तुम्ही स्वतःचं एंजल 1 मध्ये फ्री डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. आता आपण इथे होम पेजवर आलं तर इथे IPOचा ऑप्शन असतो. तुम्ही त्या IPOच्या ऑप्शनवर क्लिक केलं तर कुठले IPOज ओपन आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. कुठले IPOज अपकमिंग आहेत तर ओरिएंट टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मोबिक्विक, स्नॅपडील, स्विगी, बोट हे अपकमिंग IPOज आहेत. प्लस सी रिसेंटली क्लोज IPOज, त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता की कुठले कुठले IPOज रिसेंटली क्लोज झालेले आहेत, त्या IPOजने किती रिटर्न दिले तुम्ही इथे ते बघू शकता. आता आपण फोरकास्ट स्टुडिओ लिमिटेड ह्या कंपनीचा IPO बघणार आहोत. तर IPO मध्ये आपण किती शेअर्स विकत घेऊ शकतो? तर आपण IPO मध्ये 1 किंवा 2 शेअर्स विकत घेऊ शकत नाही. इथे लॉट साईज दिलेली असते, आपल्याला इथे लॉट्स बाय करावे लागतात. आता ह्या कंपनीचा एक लॉट 1600 शेअर्स आहेत, म्हणजे तुम्हाला इथे कंपल्सरी 1600 शेअर्स घ्यायचे आहेत. इथे प्राइस रेंज दिले 77 ते 80 रुपये. तुम्ही 80 रुपये भावाप्रमाणे पकडलात तर 80 गुणिले 1600 शेअर्स केले तर मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट 1,28,000ची लागते. प्लस इथं ऑफर स्टार्ट डेट, म्हणजे हा IPO कधी ओपन झाला तर 19 ऑगस्ट 2024ला ओपन झाला आहे. ऑफर एंड डेट म्हणजेच हा IPO कधी क्लोज होणार आहे तर 21 ऑगस्ट 2024ला. कुठल्याही कंपनीचा IPO 3 दिवस ओपन असतो. 3 दिवसात तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. पुढे अलॉटमेंट डेट आहे, IPO वाटप तारीख आहे 22 ऑगस्ट 2024 आणि मग लिस्टिंग डेट आहे 26 ऑगस्ट 2024. आजकाल 3 वर्किंग डेजमध्ये कुठलाही IPO लिस्ट केला जातो. इथे तुम्ही बघू शकता 22 ते 26, पण इथे 5 दिवसाचा डिफरन्स आला आहे. तर का? 22ला आहे गुरुवार, 23ला आहे शुक्रवार आणि 24-25 म्हणजे शनिवार रविवार मार्केट हॉलिडे आणि 26ला म्हणजे सोमवारी हा IPO लिस्ट केला जाणार. 3 वर्किंग डेजमध्ये IPO लिस्ट होतो. नंतर पुढे तुम्ही अप्लाय नाववर इथे क्लिक केलं तरी तुम्ही किती मॅक्झिमम लॉट बाय करू शकता तर इथे दिले तुम्ही 3 लॉट बाय करू शकता.
तर तुम्ही इथे 3 लॉट टाकलेत तर 80 रुपये प्राईसप्रमाणे तुम्हाला 3,84,000 एवढी अमाऊंट लागू शकते, म्हणजे लागतेच. नंतर तुम्ही इथे तुमचं UPI ID एंटर केलं मग तुम्ही IPOला अप्लाय करू शकता. कुठल्याही कंपनीचा IPO एकदा काही BSE किंवा NSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट झाला तर त्या कंपनीचे शेअर्स कोणीही खरेदी करू शकतो. तुम्ही IPOमध्ये अप्लाय केलंय म्हणजे तुम्हाला IPO मिळेलच असं नाही, कारण ही प्रक्रिया लॉटरी पद्धतीने पार पाडली जाते. म्हणजे समजा एखाद्या कंपनीने मार्केटमध्ये 20,000 शेअर्स विकण्यासाठी ओपन केलेले आहेत, पण 40,000 शेअर्ससाठी लोकांनी अप्लाय केलेलं आहे. तर ही कंपनी सर्वांना तर शेअर्स देऊ शकत नाही, म्हणून लॉटरी पद्धतीने ग्राहकांना शेअर्स दिले जातात. आता आपण IPOमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय हे बघणार आहोत. तुम्ही बघू शकता आता स्क्रीनवर की आपण चित्तोरगड.com या वेबसाईटवर आलेलो आहोत. इथे तुम्हाला संपूर्ण IPOची माहिती मिळून जाईल. तुम्ही इथे IPOवर क्लिक केलं आणि परफॉर्मन्स ट्रॅकरमध्ये गेलात तर तुम्हाला 2024मध्ये कुठले कुठले IPO लिस्ट झालेले आहेत ही संपूर्ण माहिती मिळेल. युनिकॉमर्स ई सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचा IPO 13 ऑगस्टला आलेला. इश्यू प्राईस 108 रुपये होती. 210ला लिस्टिंग डेला क्लोज झालेला आहे. लिस्टिंग डेमध्येच त्यांनी 94.49% रिटर्न दिलेले आहेत आणि आता करंट प्राईस त्याची 227.50 चालू आहे. म्हणजे तुम्ही हा 108 रुपयाला इश्यू केला असता तर 227.50ला करंट प्राईस चालू आहे, म्हणजे 110.65% तुम्हाला आता नफा असता, तुम्ही आता प्रॉफिटमध्ये असता. म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक केली असती ती आता दुप्पट झाली असती. सगळेच IPO पॉझिटिव्ह रिटर्न देतात असं नाही, काय काय IPO निगेटिव्ह रिटर्न देतात. तुम्ही इथे बघू शकता की निगेटिव्ह रिटर्नसुद्धा दिलेले आहेत. आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया की ज्योती CNC ऑटोमेशन लिमिटेड ह्या कंपनीचा IPO 16 जानेवारीला आलेला. इश्यू प्राईस 331 रुपये होती. लिस्टिंग डेला 433.15ने क्लोज झालेला आहे. लिस्टिंग डेमध्येच 30.86% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजेच तुम्ही 331 रुपयाला घेतला असता तर आता करंट प्राईस बघा तुम्ही किती चालू आहे तर 1,120.05, म्हणजे तुम्हाला 238.38%चा नफा असता. प्लस तुम्ही बघू शकता की तुम्ही 2022ची सुद्धा इथे IPO किंवा 23ची सुद्धा IPO बघू शकता. इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. जेव्हा कुठलीही कंपनी मार्केटमध्ये IPO आणते जनरली त्यावेळेसच त्या कंपनीचे शेअर्स आपल्याला कमी प्राईसमध्ये मिळतात. नंतर हळूहळू त्या कंपनीच्या शेअर्सची प्राईस वाढत जाते, दुप्पटसुद्धा होते, तिप्पटसुद्धा होते. IPOमध्ये नेहमीच तुम्हाला नफा होईल असं नाही, तुम्हाला तोटासुद्धा होऊ शकतो. पण तुम्ही एखाद्या कंपनीचा चांगल्या रीतीने अभ्यास केला, त्या कंपनीवर रिसर्च केलं आणि मग त्या कंपनीच्या IPOला अप्लाय केलं तर तुम्हाला नफा होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता आपण IPO म्हणजे काय, IPOमध्ये गुंतवणूक कशी करावी, IPOमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे काय याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. IPO व्यतिरिक्त अजून कुठली माहिती पाहिजे असेल किंवा शेअर मार्केटबद्दल जाणून घ्यायचं असेल तर माझा मी स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरून तुम्ही संपर्क साधू शकता. आणि मार्केट रिलेटेड माझ्या माध्यमातून अजून तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.